नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत पुणे शिवसेनेच्या सौ सुदर्शनाताई रमेश त्रिगुणाईत आहेत। सुदर्शनाताई या उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये ओळखल्या जातात। मागील 30 वर्षापासून शिंदे साहेबांसोबत ते अत्यंत एकनिष्ठेने काम करत आहेत। त्यामुळेच पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक असो, राजकीय असो किंवा सांस्कृतिक असो, अशा प्रकारच्या विविध क्षेत्रामध्ये त्यांचा फार मोठा अशा प्रकारचा दबदबा आहे। याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत। ताई, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। ताई, नुकताच तुमचा वाढदिवस साजरा झाला आणि तुमचा जो काही वाढदिवस आहे पुणे शहरामध्ये अत्यंत मोठ्या पद्धतीने साजरा झाला। एखाद्या नेत्याचा वाढदिवस ज्यावेळेस मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो त्यावेळेस असं बोललं जातं की तो नेता आगामी निवडणूक लढणार। तर नेमकं आम्हाला काय सांगाल तुम्ही? निश्चितपणे आगामी जी काही निवडणूक आहे, आता आपण बघतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर आपल्या शिक्षक आमदारकीचे पण इलेक्शन जवळ आले म्हणलं तर कदाचित चुकीचं होणार नाही। तर नेमकं कोणती निवडणूक लढणार किंवा त्या दृष्टीने ती तयारी म्हणा किंवा सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांचे हे राजकीय शक्ती प्रदर्शन होतं का, काय सांगाल तुम्ही आम्हाला? आपण जर माझे मागचे कमीत कमी 2010 पासून बघितलं तर असंच प्रकारे माझा वाढदिवस होतो। मी इंग्लिश स्कूल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे आणि शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहे। या माध्यमातून आणि शिवसेना सहसंपर्क प्रमुख, बरोबर, या माध्यमातून माझं नेटवर्क पूर्ण महाराष्ट्रात आहे, प्रत्येक जिल्ह्यात मी आहे। त्यामुळे लोकांची मला भेटायची एक संधी मिळते, तो माझा वाढदिवस। त्यामुळे माझा वाढदिवस प्रत्येक वर्षी असं होतं। पण एक तुम्ही जर सांगितलं की याच्यामध्ये तुमची आता नगरपालिका आलेली आहे, शिक्षक आमदारकीसाठी पुणे 2026 आलेला आहे आणि विधान परिषद, या तिन्ही विषयावरती जर बोललं आपण तर मी आमदार जनतेची पहिल्यापासूनच आहे। कारण की शिंदे साहेबांबरोबर आम्ही इतकं तळागाळात काम केलेलं आहे आणि काम करताना आम्हाला असं कधीच जाणवलं नाही की एक कार्यकर्ते म्हणून आम्ही काम केलंय, पण नेहमी लोकांसमोर आम्हाला लोकांनी सगळ्यांनी रिस्पेक्ट छान दिलेलं आहे। आणि 2026ला आता शिक्षक आमदारकीची जी आलेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आज मैदानाला मी आहे तर सगळे 70,000 शिक्षक एकमुखाने बोलतात ताई तुम्ही विधान भवनमध्ये असायला पाहिजे। तर शिक्षकांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे शिक्षक आमदार, पुणे शिक्षक आमदारसाठी। आणि शेवटी पक्षाचं श्रेष्ठीचं शिंदे साहेबांना माहिती आहे की कार्यकर्ता कोण धडाडीचा आहे, त्या माध्यमातून आम्ही काम करतो, फक्त काम करतो आम्ही। तुम्ही जर आपण बघितलं, आपण राजकीय क्षेत्रामध्ये करता, सामाजिक क्षेत्रामध्ये करता आणि त्याचबरोबर शैक्षणिक अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये पण काम करता। पण त्यामुळे तुमचे जे काही निकटवर्ती आहेत की त्यांच्यामध्ये एक संभ्रम आहे की ताई नेमकं कोणती निवडणूक लढविणार, काय सांगाल तुम्ही आम्हाला नेमकं? कारण काय तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही सक्रिय आहात, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, या तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही सक्रिय आहात। त्यामुळे ताई कोणत्या निवडणूक लढविणार असा एक संभ्रम आहे। तर तो संभ्रम दूर कराल का ह्या मुलाखतीच्या माध्यमातून? येस येस, शिक्षक लोकांसाठी माझं पूर्ण महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रमाणात काम आहे। इंग्लिश स्कूलचं महाराष्ट्राचं 3115 मी 2010च्या आमरण उपोषण करून त्या इंग्लिश मिडियमच्या शाळांना न्याय मिळवून दिलं, विशेष बाब म्हणून। म्हणजे जसं की आता बाहेर 1 लाख रुपये फीज असते, मोठ्या मोठ्या शाळा आहेत, बरोबर बरोबर, त्या शाळांना आमच्या विशेष बाबला फक्त 17,000 रुपये फी, अशा 3115। म्हणजे याच्यामध्ये तुम्ही विचार करा, 6.5 लाख मुलं आणि 35,000 टीचर, म्हणजे इंग्रजी माध्यमच्या ह्या लोकांना न्याय मिळाला। त्यापासून माझा आत्मविश्वास म्हणजे जनतेने वाढवला। आणि मी नंतर आपला शिक्षकांचा विषय, अनुदानचा विषय जे 20 वर्षापासून बाकी होता की आझाद मैदानला मी दिवाळीच्या दिवशी सुद्धा होते, बरोबर, 70,000 लोकांना शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना न्याय मिळाला। आणि तो 2010 पासून घोषवाला साहेब आम्ही वरती म्हणजे सेंटर बिल्डिंग, शिक्षण अधिकारी, आणि त्यावेळेस इथे लोक बसायचे उपोषणला तर 200 लोकांचं जेवण माझ्याकडून असायचं इथे। मांडव पाऊस होता, करोना झाल्यानंतर सुद्धा, करोनाच्या आधी सुद्धा, तर ह्या लोकांना सगळ्यांना सपोर्ट। मी असं विचार नाही केलं की मी कुठली इलेक्शन लढणार आहे, पण मी असं विचार केला की एक शिवसैनिक आहे, लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यांना काय अडचणी, ह्या विषयावरती मी लढत राहिले। पण माझा आत्मविश्वास, माझे शिक्षक, माझे संस्थाचालक आणि माझे पालक आणि माझं पक्ष, हा माझा आत्मविश्वासाने मी काम करत राहिले। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज बघितलं तर सुदर्शना त्रिगुणाईत यांची ओळख आहे। आणि ह्या पद्धतीने शिक्षक लोकांचं मत आहे की 2026 आली आहे, तुम्ही आमदारकीची तयारी करा, आम्हाला विधान भवनमध्ये पाहिजे। पण आम्हाला माझी प्रामुख्याने काहीच मागणी नाही। आमचा पक्ष जो निर्णय घेतला तर पक्षाच्या पुढे आम्ही नाहीये। म्हणजे पक्षश्रेष्ठीचा निर्णय तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे एकदम। शिंदे साहेब आमचे कार्यकर्त्यांना न्याय देणारे आहे आणि शिंदे साहेबांवरती मला पूर्ण विश्वास आहे।
त्याच्यात राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. जवळपास मागील 30 वर्षापासून आपण शिंदे साहेबांसोबत अत्यंत निष्ठेने काम करत आहात. एक निष्ठावंत अशा प्रकारच्या कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख आहे. तर नेमका साहेबांचा कोणता गुण असं बघितला तुम्ही आणि साहेबांच्या कार्याकडे अट्रॅक्ट झालात किंवा नेतृत्वाकडे अट्रॅक्ट झाला, काय सांगाल तुम्ही आम्हाला? साहेबांनी ज्यावेळेस नगर विकास होते म्हणजे आमदार नगरसेवक होते त्यापासून साहेबांनी पुण्यात एक मीटिंग घेतली होती की बाबा नगरसेवक कसं व्हायला पाहिजे. त्यानंतर आमदार झाले साहेब, पण एकदम म्हणजे ग्राउंडला राहून त्यांनी काम केलं. तो एक त्यांची गुरुच्या माध्यमातून माझी प्रतिमा त्यांच्याबद्दल होती. तर काही पण म्हणजे करोनाच्या काळात सुद्धा आम्ही साहेबांना बोलायचो. आणि साहेबांचं जे मुख्यमंत्री असताना जे काम झालं सगळ्यात बघा तुम्ही, मुख्यमंत्री सहाय्यता निधी सगळ्यात जास्ती म्हणजे तुम्हाला माहिती असेल कोणीच नाही केलं, कुठल्याच मुख्यमंत्रीने नाही केलं. म्हणजे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध गरीब लोकांना म्हणजे श्रीमंत लोकांपर्यंत फक्त मुख्यमंत्री भेटतात काही लोक, पण माझे साहेब म्हणजे शिंदे साहेब एकदम खालच्या एकदम गरीब लोक म्हणजे जे लोक बाहेर त्यांना दुनिया माहिती नाही गल्ली माहिती नाही तिथपर्यंत पोहोचले हे मुख्यमंत्री. आणि दुसरे एक त्यांचं भावलं काम साहेब लक्षात घ्या, लाडकी बहीण. लाडकी बहीणच्या माध्यमातून तुम्ही विचार करा, याच्यामध्ये कितीतरी असे लोकांचे मला बोलताना अंगाला काटे येतात की आम्हाला घरात अन्न नव्हतं, आम्हाला औषध नव्हते, आमच्या मुलांना शिक्षणासाठी पैसा नव्हता, तर आम्हाला आज ते 1500 रुपये आमच्यासाठी 15 लाखाच्या बरोबरी आहे. हे आम्हाला भावलं. दुसरी गोष्ट कार्यकर्त्यांना सांभाळतात साहेब. मुख्यमंत्री साहेब आहे ना कार्यकर्त्यांना सांभाळतात, कार्यकर्त्याच्या कष्टाला सांभाळतात आणि त्यांना जाणीव आहे त्याची, कार्यकर्त्यांना ताकद देतात. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये असं मुख्यमंत्री कधीच झालं नाही. अजून एक तुम्हाला सांगते, जे शिक्षक लोकांचं 20 वर्षापासून बाकी होतं म्हणजे त्यांना अनुदान नव्हतं, कुठल्या सरकारने केलं नाही हा विषय, कुठल्या सरकारने नाही केलं. आमच्या शिंदे साहेबांनी हा विषय त्यांना 20% अनुदान, 40% अनुदान आणि 60% अनुदान, 80 वगैरे सगळं म्हणजे त्रुटी पूर्तता करून ह्या विषयावरती मुख्यमंत्रींना मीच नाही साहेब, आज छोटा मुलगा म्हणजे 5 वर्षाचा मुलगा जरी सांगितलं तरी शिंदे साहेबांचं नाव घेणार आणि 70-80 वर्षाचं म्हातारे सांगितलं तरी शिंदे साहेबांचं नाव घेणार की खूप चांगलं काम करतात साहेब. ते आता हे जे काही सरकार आलंय, तुम्ही आता म्हणल्यासारखं आहे, आपण शिंदे साहेबांच्या फार मोठ्या फॅन आहात. परंतु जर बघितलं आपण की हे जे काही सरकार आलेलं आहे, हे सरकार तुमच्या शिंदे साहेबांची जी काही लाडकी बहीण योजना आहे त्यामुळेच आलंय असं मला म्हणतात. तुम्हाला काय वाटतं नेमकं? माझं खरं सांगितलं तर तुम्ही बघा, असं वातावरण होतं की लोकांनी साहेबांनी जनतेच्या कामासाठी पाऊल उचललं की त्यांनी काम केलं, पण आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं की साहेब मुख्यमंत्री होणार. पण ज्यावेळेस गुवाहाटीला होते त्यापासून मी आहे, पूर्ण महाराष्ट्रातून मी आहे पहिली महिला. असं कुणालाच वाटलं नव्हतं की साहेब मुख्यमंत्री होणार, पण त्यांच्या कार्यामुळे आमच्यासारखे निष्ठावान लोक त्यांच्याबरोबर. आणि दुसरी गोष्ट, इतकं वातावरण खराब केलं होतं काही लोकांनी की सरकार पडणार, लोकांना हे नाही म्हणजे नाही का, पण साहेबांनी काम करून दाखवलं. आणि तुम्हाला एक सांगते, लाडकी बहीण, माझ्या लाडकी बहिणींनी साहेबांना निवडून आणले. हे सरकार मी आले ना, कोणी बोलू, भाजपा बोलू, कोणी बोलू की हे सरकार आमच्यामुळे आलंय, पण मी एक सांगते, मुख्यमंत्रींमुळे आलेलं आहे सरकार. आणि आम्हाला आमची परत एक इच्छा आहे की परत साहेब मुख्यमंत्री व्हा, आमची पण लाडकी बहिणींची पण. कारण की लाडकी बहीणमुळेच साहेबांना आज आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो भाऊ, आम्ही झोपडपट्टीच्या बाजूला राहतो. सोमवारपेठ, कसबापेठ, मंगळवारपेठ हे सगळं तिथे जर बघितलं तर आम्हाला बघितलं तर बोलतात की लाडकी बहिणींची म्हणजे आम्ही शिवसैनिक, आमचा लाडका भाऊ कसा आहे. तर विचार करा, आज प्रत्येक घरोघरी शिंदे साहेब आहे, लाडकी बहिणीमुळे सरकार आलेलं आहे आपलं. ते आपण जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण सक्रिय आहात, तर जे काही शैक्षणिक क्षेत्र आहे, या शैक्षणिक क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात, नेमकं काय सांगाल नेमकं? त्याचं एक मोठी कहाणी आहे, पण मी थोडक्यातच बोलते तुम्हाला. मी एक शेतकरीची मुलगी आहे, गावातून आलेली. कुटुंबातील आहात तुम्ही? शेतकरी कुटुंबातील आहात? शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे आणि एक गावातली व्यक्ती आहे. मनमाडचे पुढे जे माळेगाव म्हणून आहे करियात, तिथली मी मुलगी आहे. कमी वस्तीचं लोक होते तिथे आणि शिक्षण. लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती कशी होती? माझे वडील गावाचे पाटील होते, पण तिथे शिक्षणाची अगदी शिक्षणाची सुविधा नव्हती बिलकुल. आणि मुलींना बाहेर निघायचं, माझं डॉक्टर व्हायचे माझी स्वप्न होते. आणि मी खूप आमच्या गावात खूप म्हणजे हुशार मुलगी होती, कारण आमचं तिथे कमी म्हणजे शिक्षण फक्त 6वी-7वी पर्यंत होतं आणि तिथून सुविधा नव्हता. आणि तिथून पुढे शिक्षण घ्यायचं असेल तर 25 किलोमीटर वरती जायला लागत होतं, अवघड होतं. आणि तिथे पुढे मनमाड
शिक्षण पुढे करीमध्ये घ्या, मनमाडमध्ये घ्या. तर ते माझं कमी वयात पण लग्न झालं आणि माझी इच्छा डॉक्टर व्हायची होती, तर मला पुण्यात दिलं. पण ते स्वप्न मी मनात ठेवलं आणि एक आत्मविश्वास जर सांगितलं तर या माध्यमातून मी विचार केला. ज्यावेळेस मी पुण्यात पाऊल टाकलं, तुम्ही म्हटलं प्रत्येक गावामध्ये, माझी आई म्हणत होती दादा की म्हणायची की एक 2 भावांची कहाणी नेहमी बोलायची की प्रत्येक घरोघरी तुमचं घर असायला पाहिजे, प्रत्येक गावी. आणि 2 लोकांची कहाणी होती की ते मी सिद्ध केलं की प्रत्येक गावोगावी माझे लोकांच्या मनात घर आहे आणि प्रत्येक गावोगावी आपली शाखा शिक्षण एज्युकेशनची आहे. तर मी तो सिद्ध केला आणि मी स्वतः संस्था चालक आहे. माझी स्वतःची इंग्रजी माध्यमची शाळा 2-3 आहे आणि आज मी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देते. तर हा एक माझ्या आईवडिलांचं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न तुम्ही नवीन पिढीमध्ये तुमच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करा. किती डॉक्टर घडवले तुम्ही, काय सांगता येईल? आता ह्याच्यामध्ये जर सांगितलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम करते 2007 पासून. पण त्यावेळेस मदतीमुळे किती डॉक्टर झाले मला असं म्हणायचं आहे. नाही, माझ्यामुळे डॉक्टर म्हणजे माझ्याकडे 2007 पासून एज्युकेशन देताना कॉलेज वगैरे झाले, पण काही लोक इंजिनिअरिंग मध्ये पण केले. पण डॉक्टर लोक, माझा स्वतःचा भाऊ पण डॉक्टर आहे आणि डॉक्टरांची ज्यावेळेस म्हणजे युनिटी एकत्र असेल, मी ससून हॉस्पिटल आहे आमच्याकडे, मंगळवार हॉस्पिटल आहे, काही पण अडचण आली तर मी पहिले जसे एक पद्धतीने की मी स्वतः डॉक्टर आहे ह्या पद्धतीने मी जाऊन त्यांची मदत करते. आणि मला आवडतं की सामाजिक कार्यामध्ये मी 12 तास काम करते दादा. हा मी विचार करतो की आमचा मुख्यमंत्री 18 तास काम करतो, तर आम्ही 12 तास नाही करावं. तर सामाजिक क्षेत्रामध्ये माझं एक आहे. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट, मी एक स्वरूप वर्धिनीमध्ये काम केलेलं, UPC MPC आम्ही दिलेली आणि तिथून पण काही अधिकारी घडलेले आहे. ते 17 वर्ष मी काम केलं स्वरूप वर्धिनीमध्ये. ताई आपटे संस्था आहे तळेगावमध्ये, तिथे केलं. नेहरू युवा केंद्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, प्रशासकीय मला पूर्ण म्हणजे त्याची जाणीव आहे. मला राज्याचा पुरस्कार मिळालेला आहे आणि ह्या माध्यमातून जशी माझी लोक ताकद बनलेली आहे, प्रत्येक व्यक्तीने मला नॉलेज दिलेलं आहे या माध्यमातून. तर किती डॉक्टर घडले, किती इंजिनियर घडले, किती IAS ऑफिसर घडले, याच्यामध्ये नक्कीच मला खूप आनंद आहे. आज आपण शिक्षण क्षेत्रामध्ये बघितलं, तुम्ही तर आता शिक्षण क्षेत्रामध्ये सक्रिय आहात. शिक्षणाचा जो जे काही स्तर आहे हा खालवलेला आहे. तर यासाठी काय केलं पाहिजे? शैक्षणिक जी काही गुणवत्ता आहे, शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नेमकं समान एज्युकेशन करायला पाहिजे, हा माझी पहिली मागणी आहे आणि मी वारंवार मागणी केलेली आहे. आता CBSE, तुम्ही मराठी मीडियम कडे पण मी येते आणि इंग्रजी माध्यमकडे पण येते. CBSEला एज्युकेशन फक्त मोठं हे आहे, पण एज्युकेशन सेम आहे जसं ACC बोर्ड आणि CBSE. तर ह्या माध्यमातून काही लोकांचे मोठे जर जागा आहे तर तिथे 1.5-2 लाख आणि कमी जागा आहे तिथे फीस कमी. पण असे आमच्यासारखे सामाजिक लोक पण खूप आहे की जे पुढे येऊन काम करतात. म्हणजे मी तर वारंवार बोलते साहेब, याच्यामध्ये मराठी मीडियम आमची आई आहे, इंग्रजी माध्यम आमची मावशी आहे. पण हे दोन्ही पण वाचायला पाहिजे. पण जर तुम्ही याच्यामध्ये मराठी मीडियम मध्ये जर बघितलं तर शिक्षणामध्ये मुलांना चांगलं संस्कार आहे, एज्युकेशन पण चांगलं आहे. आताच्या सरकारने शिक्षकांना खूप न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे, पण पूर्वी तेवढं नव्हतं. म्हणजे त्यामुळे त्या लोकांची जी प्रतिमा डोक्यात बसलेली आहे, आता आपल्या शिक्षण मंत्री महोदयांनी CBSE पॅटर्न केलेलं आहे, ते पण अंमलबजावणी होतीये. पण जे लोकांना पूर्वीचं एज्युकेशन जे डोक्यात बसलंय ना, मराठी मीडियमचे शाळा, कॉर्पोरेशनच्या शाळामध्ये एज्युकेशन चांगलं नाही, तर तो बसलेला आहे. पण आताच्या आपल्या सरकारने एक 4-5 वर्षापासून तर एज्युकेशनमध्ये तुम्ही बघितलं तर शिक्षकांना न्याय दिलेला आहे. शाळा भरपूर काही दत्तक घेतलेल्या आहे, मराठी मीडियम शाळा पण दत्तक घेतलेल्या आहे. तर ह्या माध्यमातून इतकं चांगलं सरकार काम करतोय, थोडं थांबावं माझं मत आहे. केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आणखी याच्यामध्ये जर सांगितलं तर शिक्षणामध्ये तर CBSE पॅटर्न तर केलेलं आहे, पण जे मुलांना म्हणजे आता बघितलं तर मराठी मीडियम सक्ती केलेली आहे प्रत्येक इंग्रजी माध्यमाला पण घालवलं. म्हणजे याच्यामध्ये पर्सनली समान एज्युकेशन हाच माझा एक ध्येय आहे. कारण की मराठी मीडियमचे पण मुलं आज बघा मुख्यमंत्री झालेले, IAS ऑफिसर झालेले, डॉक्टर झालेले. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की इंग्रजीमध्ये शिकलेलाच मुलगा पुढे नोकरी करू शकत नाहीये, मराठीमध्ये शिकलेला मुलगा पण ऑफिसर पण बनू शकतो आणि एक नेता पण बनू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये संस्कार पण मिळतात. तर तो तर सरकार आता चालूच आहे. आम्ही पण पुढे येऊन आम्ही
मराठी मीडियम वाचवायचा प्रयत्न करतोय आणि भरपूर शाळा स्थिर पण आहे, एज्युकेशन पण चांगलं द्यायचा प्रयत्न करताय. त्याच्यामध्ये इंग्रजी पण काही विषय आम्ही घेतलेले आहे. त्याच्यामध्ये वारंवार मी ब्रत आराखड्यामध्ये देतात. आज 2,500 म्हणजे 2.5 कोटी लोकांपर्यंत मी स्वतः पोहोचले. एज्युकेशन मध्ये काय सुधारणा करायला पाहिजे ह्या माध्यमातून आयुक्त आहे, शिक्षण आयुक्त होते सगळे, म्हणजे त्यावेळेस दीपक केसरकर साहेब होते. तर आम्ही सुधारणाची प्रयत्न पूर्ण करतोय. सरकार आमच्या बरोबर आहे आणि चांगल्या प्रमाणात काम करतोय. ते शिक्षण क्षेत्राबद्दल तर तुमचं जे काही काम आहे तुम्ही सांगितलं, पण सामाजिक क्षेत्रामध्ये पण तुम्ही कमी नाही. तर सामाजिक क्षेत्रातील एखादे दुसरं उल्लेखनीय काम तुम्ही केले त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? बघा, कोणी पण आपली स्वतःची खूप तारीफ करतो, पण मी बोलते मी तारीफ नाही करत आहे. मी तर माझं अर्ध पण काम सांगितलं नाहीये. आज परवा माझं तुम्ही वाढदिवसाचं माझे निमित्त माझी मुलाखत घेताय म्हणून मी तुम्हाला बोलते. स्वरूप वर्धिनी अशी आहे की तुम्ही बघा, RSS ची काम करते. तिथे मी स्वरूप वर्धिनी मंगळवारपेठ येते, तिथे मी 17 वर्ष काम केलं. म्हणजे तुम्हाला सांगते, समोर प्लॉट नंबर 4 आहे झोपडपट्टी. मिसरी बंद, महिलांना मिसरी लावायची नाही, स्वच्छता, ट्रेनिंग, 2,500 लोकांना ट्रेनिंग दिलं. ह्या माध्यमातून काही लोकांना असे पॉम्पलेट पडले होते की तिथे आम्ही 250 रुपयामध्ये ट्रेनिंग दिली बरं का. आणि ह्या माध्यमातून ज्या महिलांचे मिस्टर दारू पित होते किंवा नव्हते किंवा घरात आर्थिक परिस्थिती होती, असे लोक छोट्या घरामध्ये शिलाई करून ब्लाऊज शिवून, आम्ही रेडीमेड कारखाना पण चालू केलं होतं, परकरचं केलं होतं, ब्लाऊजचं केलं होतं. स्वरूप वर्धिनीच्या माध्यमातून आम्ही 200-250 महिला एकत्र येऊन, तर ह्या सामाजिक कार्याला तर आणत आहे. मी नाही, एक संस्था बोलेल, पुष्पाताई नडे त्या बोलतील. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवांसाठी, दादा मी युवांसाठी प्रत्येक बाहेर देशात सुद्धा गरीब मुलं गेलेले, नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून मी तिथे सुद्धा कमीत कमी 20 वर्ष काम करत होते युवांसाठी. त्याच्यातही कमीत कमी मला एवढा अंदाज नाहीये, पण 20,000 मुलं तिथे शिकून गेले आणि तेवढे माझ्या नेटवर्कमध्ये. हो, नेहरू युवा केंद्र पूर्ण महाराष्ट्रात येतो, त्याच्यात माझी मुलं सुद्धा शिकले. ह्या माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे. ते आता मला पण प्रश्न पडला नेमकं की सामाजिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, त्याच्यानंतर आणखी राजकीय म्हणा, तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही सक्रिय आहात. मला नेमकं तुम्हाला कोणतं क्षेत्र आवडतं, यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र कोणतं आवडतं या 3 क्षेत्रामध्ये? म्हणलं मला राजकारण ह्यासाठी आवडतो की लोकांचे आपण चांगलं काम करू शकतो. सामाजिक आणि राजकीय एकच पद्धत असते, फक्त राजकीय वळण देणारे लोक, म्हणजे मी राजकीय ह्या बघायचं दृष्टिकोन लोकांचं बदलायला पाहिजे. राजकीय म्हणजे सामाजिकच, म्हणजे समाजासाठीच राजकीय लोक काम करतात. फक्त नेता चांगला असायला पाहिजे. तो आमचं शिंदे साहेब चांगले नेता आहे, आमचे खाली नीलमताई आहे, आमचे सगळे मंत्री आहे, आमचे नेते सगळे. तर तसं नेता असायला पाहिजे. जसं देवेंद्र फडणवीस पण खूप छान काम करतात मुख्यमंत्री म्हणून. तर ह्या पद्धतीने जे सामाजिक आणि राजकीय एकच आहे. फक्त माझं एक सामाजिक म्हणजे एक संस्थेच्या माध्यमातून पण माझं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात काम आहे. तरी आता आपण बघितलं की निश्चितपणे तुमचं काम वाखाणण्याजोगं आहे, परंतु आपण सत्तेमध्ये नाहीत. स्वतः आपण सत्तेमध्ये नाहीत. मी स्वतः. पण आता आम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही सत्तेमध्ये आलं पाहिजे. मग ते शिक्षक आमदारकीच्या माध्यमातून असो, विधान परिषदेच्या माध्यमातून असो, किंवा आता उद्या होणारी पुण्यातील जी काही महानगरपालिका आहे, आपण जर समजा सत्तेमध्ये आलात तर निश्चितपणे फार न्याय देऊ शकाल. तर आम्हाला नेमकं कोणत्या माध्यमातून तुम्ही आगामी काळामध्ये लवकरच सत्तेमध्ये आलेले पाहायला मिळेल, काय सांगाल तुम्ही आम्हाला? बघा, आता सगळे शिक्षकांनी परवा हे होतं आमचं आत्ताच मध्ये आंदोलन झालं ना, तर आझाद मैदानावरती 25,000 शिक्षक होते. त्यावेळेस सगळेच ओरडत होते. ती क्लिप आपल्याकडे पण आली म्हणून तुम्ही विचारताय की ताई, विधान भवन मध्ये तुम्ही जायला पाहिजे आणि तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकतात. नावाशीच बोलत होते, माझं नाव घेत होते, शिंदे साहेबांचं नाव घेत होते. हे शिक्षकांची मागणी आहे. कॉर्पोरेशनमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काम चांगलं आहे, नगरपालिकेला हे लोकांची मागणी आहे. गेल्या वेळेस पोटनिवडणूक होती, मुक्ताताईनंतर होते तिथे कसबा मतदारसंघामध्ये, त्यावेळेस जनतेची तुमच्या नावाची चर्चा होती त्यावेळेस. ऑफकोर्स माझी होती. आता 2026ला शिक्षक आमदारकीची आहे. तर आतापासून तुम्ही बघा, सगळ्यांची म्हणजे सगळ्या शिक्षकांची मला मागणी आहे. पण मी एक कार्यकर्ते दादा, मी एक साहेबांची आदेशाची कार्यकर्ती आहे, शिंदे साहेबांची. मला जे पण आदेश येईल ह्यापैकी की बाबा तुम्ही हे लढा, किंवा तुम्ही काय पण असो, विधान परिषद असो, लोकसभा असो, किंवा मग आता येणारी शिक्षक आमदारकी असो, नगरपालिका असो, किंवा पुढची येणारी आमदारकी असो, मी आदेशावर चालणारी व्यक्ती आहे. आम्ही संस्कार पाळणारे व्यक्ती आहे. आम्ही पक्षाचं शिवसेनेमध्ये एकच चालतो, आदेश.
तो शिंदे साहेबांचा. आणि साहेबांना कार्यकर्त्यावरती अगदी गर्व आहे, माझ्यावरती पण गर्व आहे खूप. कारण की आमची निष्ठा, पुण्यातून ज्यावेळेस कोणी नव्हतं साहेब, 8 महिला होत्या, मी आज 800 महिला केल्या. आज पुण्यामध्ये काम करताना आम्हाला अनेक प्रकारचे त्रास झालं, लोकांनी आमच्यावर आंदोलन केलं, मारामारी केली, सगळ्या गोष्टीला. पण आमची निष्ठा साहेबांवरती होती, ती आम्ही सोडली नाही. आणि त्या निष्ठाच्या माध्यमातून साहेबांना आम्ही कार्यकर्ते, मी खूप मोठं काम केलं असेल तुमच्या दृष्टीने, पण आजही मी तुम्हाला सांगते, मी नेता नाही, मी कार्यकर्ता आहे. आणि साहेब जे कार्यकर्त्यांना आदेश देतात तो आदेश आम्ही पाळतो. ते मला काय म्हणायचं आहे की तुम्ही शिंदे साहेबांचे एकदम निष्ठावंत अशा प्रकारचे कार्यकर्ते आहात. आणि तुमचं काम पाहून काय वाटतं तुम्हाला की शिंदे साहेब निश्चितपणे तुम्हाला तुमच्या निष्ठेचं फळ लवकर देतील? तुमच्या मनात असं आहे की मी बोलावं, पण शिंदे साहेबांना कार्यकर्तेमधून शिंदे साहेब मोठे झालेले आहे. कार्यकर्त्यांची जाणीव आहे त्यांना, आणि मी नक्कीच त्यांची कार्यकर्ती आहे. माझ्याबद्दल त्यांना माहिती आहे, कार्यकर्त्यांना घडवायचं त्यांना माहिती आहे, कार्यकर्त्यांना त्यांची निष्ठा त्यांना माहिती आहे. आणि साहेब नक्कीच माझं जे पण विचार करतील, साहेब विचार करतील. मी साहेबांवरती सगळं, म्हणजे माझी निष्ठा साहेबांवरती. म्हणजे आपल्या मला पक्ष वाढवणं महत्वाचं आहे. मला पुढे परत साहेब मुख्यमंत्री कसे होतील हे मला गरजेचं आहे. साहेब मला जी जिम्मेदारी देतील त्या पद्धतीने मी पार पाडणार आहे. म्हणजे जे काही शिंदे साहेब आहेत तुमच्या आमदारकीच्या वरती जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य असेल, कारण तुम्ही शिंदे साहेबांचे निष्ठावंत अशा प्रकारे. येस येस येस, साहेब जे पण निर्णय घेतील मला ते मान्य आहे. फक्त साहेब मला अजून ताकद जर मिळाली तर मी महाराष्ट्र एवढं माझं, कमीत कमी तुम्हाला सांगते, माझ्याकडे हे 70,000 शिक्षक आणि 18,000 संस्था चालक प्रत्येक जिल्ह्यात. तर हा जर पुढे निवडणुकीला तुम्हाला मी सांगते आपल्या पक्षाला पण फायदा चांगल्या प्रमाणात होणार आहे. आणि माझा चेहरा महाराष्ट्रात आहे, तर मला ती ताकद मिळाली तर पक्ष पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात वाढेल. मला परत मुख्यमंत्री साहेबांना बघायचं आहे. म्हणून माझे एवढंच आहे की मला आशा काहीच नाही आहे, मला आशा आहे की पुढचं मुख्यमंत्री शिंदे साहेब व्हायला पाहिजे. हे जनतेची आशा आहे, आमदार किंवा होई तुमची आशा आहे, तुमची इच्छा आहे. आमदार हो असे आमची इच्छा आहे, तुमची इच्छा शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे. माझी असे आपल्या दोघांच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील अशी आपण अपेक्षा करूया. नक्की दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, अत्यंत आमचे जे काही प्रश्न होते प्रश्नाला मनमोकळे उत्तर दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. जय महाराष्ट्र. थँक्यू. जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.